स्ट्राईकला खेळेल तो महाराष्ट्र पोलीस विशाल मोरे, तर नॉन स्ट्राईकला अनिकेत ताकवणे. तर गोलंदाजीसाठी आलेत ते सर. गोलंदाज नेम काय? निलेश. निलेश वैयक्तिक पहिला आणि संघाचं पहिलं षटक घेऊन आलेत ते निलेश, आणि त्यांचा सामना करणार तो विशाल. हो पहिला चेंडू. चेंडू मारलाय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार, 4 धावा. डीजे पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने स्टेअर केलेला. थोडस मिसफिल्ड बनावला गेला आणि चेंडू पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. या 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती बिनबाद 8. अतिशय सुंदर पद्धतीची फलंदाजी करतोय तो विशाल. बघूया निलेशचा पुढील चेंडू. हो सुंदर पद्धतीचा चेंडू. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू म्हणावा लागेल तो निलेशचा. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडासा बीट होतोय. अतिशय सुंदर पद्धतीचा कमबॅक म्हणावा लागेल तो निलेशचा. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडस बीट. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही आणि लेग बाय स्वरूपाची धाव. पंच भैया काकडे यांचा इशारा. हो पुन्हा एकदा खोलवर पद्धती चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 13. अजूनही उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी. तर गोलंदाजीसाठी आलाय तो विशाल. त्याचा सामना करणार तो पण विशाल. विशाल टू विशाल. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती तुकाई टायगर्स पारगाव संघाची बिनबाद 13. किती धावसंख्येपर्यंत मजल मारल तो तुकाई टायगर्स पारगाव. हो पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा म्हणावा असा संपर्क नाही. त्याच्यावरती कोणतीही धाव नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू बनावा लागेल. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात झेलबादची संधी आणि ओ झेल सुटला. अतिशय सुंदर पद्धतीचा झेल. धावसंख्या झाली ती बिनबाद
14 षटक चाललंय ते दुसरं. तर विशालचा सामना करेल स्ट्राईकला तो अनिकेत. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू बनावला गेला. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू तो विशालचा. हो पुन्हा एकदा चेंडू वाघांची धाड फोडलाय पहाड. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार 6 धावा. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती बिनबाद 20. अजूनही दुसऱ्या षटकातील काहीसे चेंडू बाकी. बघूया पुढील चेंडू विशालचा. सामना करेल तो अनिकेत. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडस बेट होत आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. दोन्ही संघांना विनंती आहे सर. फेअर डिलिव्हरी आहे. भैया सर. तेजस सर. वाईडला रिव्ह्यू घेऊ नका सर.
हा त्यांचा एक होता का? ठीक आहे, दोन्ही संघांना विनंती आहे वाईडला रिव्ह्यू राहणार नाही. हो पुन्हा एकदा चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. वाघांची दाढ फोडलाय बाहेर. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. दुसऱ्या टप्प्यात आलं की षटकार. आम्ही कार्यक्रम करतोच. सर सर अरबाज सर षटक संपलंय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 26. तर वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरा षटक घेऊन आला तो पाडेगाव संघाकडून निलेश. 13च्या सरासरीने चाललेले धावा. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडासा बीट होतोय तो विशाल.
हॅलो हॅलो येस धावसंख्या झाली ती 44. षटक चाललंय ते चौथं. अजूनही उर्वरित चौथ्या षटकातील काहीसे चेंडू बाकी. हॅलो ओ पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू चाललाय सरळ सीमारेच्या बाहेर. खणखणीत षटकार साधावा. जर सलगचे 3 षटकार मारले तर हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. तर आप्पा गायकवाड यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. जमा आहे. सलग 3 षटकार. धावसंख्या झाली ती 50. पहिला तर आलाय. ओ पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने आणि झेलबाद. फक्त या मॅच मध्ये कोणी 3 षटकार मारा. दणदणीत आप्पा गायकवाड यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. हो सुंदर पद्धती चेंडू. त्याच्यावरती हलकीशी मिसफील्ड. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण आणि 1च धाव समाधान मानावं लागेल ते. आणि घेतला. जर लागोपाठ 3 षटकार मारले तर आप्पा गायकवाड यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जमा आहे. हो पुन्हा एकदा सागर मारण्याच्या नादात थोडासा बीट होतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू म्हणावा लागेल. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी म्हणावं लागेल ती पाडेगाव संघाची. हो पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. वाघांची दाढ फोडलाय पाड. चेंडू गेला. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतोच. पहिला तर आलाय. अजून 2 मारा. आप्पा गायकवाड यांच्याकडून 1001 रुपये. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या झाली ती 1 बाद 57.
हो बॅक टू बॅक दुसरा. सागर दाखवणे ऑन फायर. चेंडू गेला सीमारेषे पार. खणखणीत षटकार 6 धावा. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. एक मारा 1001 रुपये जमा. आत्ता गायकवाड यांच्याकडून सागर दाखवण्यासाठी. आता मात्र आक्रमण केलंय ते सागरने सूरज वरती. बघा पुढील चेंडू. हो मारण्याच्या नादात थोडासा बीड झाला तो सागर. परत एकदा 1001 रुपये खिशामध्ये. तर या षटकातील काहीसे चेंडू बाकी. हो चेंडू मारलाय. चेंडू चाललाय सरळ. त्याच्यावरती एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. धावाची संधी आणि फलंदाज बाद. तर एक इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. धाव संख्या झाली ती गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. तर जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 65 धावांचं आव्हान ते पाडेगाव संघाला. संघाला विनंती आपले 2 खंबे फलंदाज लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे. जगदाळे आपलंही सहर्षाच स्वागत.
स्ट्राईकला आहे तो सुदीप, तर नॉन स्ट्राईकला विशाल. तर गोलंदाजीसाठी मार्क वरती आले ते दत्ता मामा. तर या ठिकाणी पारितोषिक आलंय. कुणी सलगचे 3 षटकार मारा. अप्पा गायकवाड यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जमा. पंचांचा इशारा भाई काकडे सरांचा. लेट्स प्ले. ओ फुलटास पद्धतीचा चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. खणखणीत षटकार 6 धावा. पहिला तर आला डीजे. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. जिंकण्यासाठी 65 धाव्यांचं आव्हान. हो पुन्हा एकदा फलंदाज बाद. अतिशय बळीची टाळी. गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. संघाला पडलेलं तर सुदीप भरून काढण्यासाठी आलेत ते सुमित. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू म्हणायला लागेल तो दत्ता मामा यांचा. कोणताही प्रकारचा फलंदाजाला चेंडू समजू शकला नाही आणि अतिशय हुशार पद्धतीची विकेट किपर केली ती विकास सूर्यवंशी यांनी. बघूया पुढील चेंडू. ओ सुशितचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्या मात्र स्थिर. धावसंख्या झाली ती 1-6. पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने त्याच्यावरती सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने भर. धावसंख्या झाली ते 1-7. अजूनही जिंकण्यासाठी सव्वीस चेंडू आणि 58 धाव्यांची गरज ती पाडेगाव संघाला. हो पुन्हा एकदा मारलेला चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. हा पहा चौकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. धावसंख्या झाली ती 1-11. हो पुन्हा एकदा अतिशय सुंदर पद्धतीचा कव्हरच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातोय अगदी सीमारेषे बाहेर. एक वाघांची धाड. फोडलाय पाड.
चेंडू गेलाय खणखणीत षटकार 6 धावा. गंगारामदादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम धावसंख्या झाली ती 1 बाद 17. आता मात्र जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 48 धाव्यांची गरज ती पाडेगाव संघाला. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू मारलेला तो विशालने. मला पारगाव संघाला विनंती आहे लवकरात लवकर तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय तर संघाचा संघनायक वैभव. ओ अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू मिडुकेच्या दिशेने टोलवलेला. त्याच्यावरती 1 धाव पूर्ण. थोडस मिसफिल्ड होते त्याच्यावरती परंतु पाहता पाहता 2 धावा पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 19. हो पुन्हा एकदा मारलेला चेंडू जितेन शेळके परंतु नाही. चेंडूनी थोडं फसवा. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेबाहेर खणखणीत चौकार 4 धावा. हा पहा चौकार. गंगारामदादा चषकाचा दणदणीत चौकार. राम बहुत सुने हम तुम्हारा. It's 2:31 p.m. धावसंख्येत 4 ने भर. धावसंख्या झाली ती 23. हो पुन्हा एकदा मारण्याच्या नादात थोडासा बीट होतोय तो सुमित. व पुढील चेंडू पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते महाराष्ट्र पोलीस विशाल यांचे. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या झाली ती 24. 3 षटकार मारा. अप्पा गायकवाड यांचे 1001 रुपये जमा. हो सुचितचा प्रयत्न. अतिशय सुंदर प्रकारचा चेंडू त्याच्यावरती खणखणीत चौकार 4 धावा. चला याच्यानंतर जो सामना आहे तो हा पहा चषकाचा दणदणीत चौकार. राम बहुत सुने हम तुम्हारा. शिवशंभो स्पोर्ट फुरसुंगी विरुद्धामध्ये सिंहगड स्पोर्ट संघनायकांना विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण पहिल्यांशी संपर्क साधायचा आहे.
पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू लॉंगाच्या दिशेने टोलवलेला चेंडू चाललाय वन बाउल सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार 4 धावा. अतिशय सुंदर प्रकारची फलंदाजी करतात तो. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. तर या सामन्याचा नाणेफेक होतोय तो भरत जगदाळे आणि अप्पा गायकवाड या मान्यवरांच्या हस्ते या सामन्याचा नाणेफेक होईल. मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. जिंकण्यासाठी अजूनही 18 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज ती पाडेगाव संघाला. फुरसुंगी संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पुढील षटक तर पुढील षटक घेऊन आला तो विकास सूर्यवंशी. तर सामना करणार तो सुमित. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज ती पाडेगाव संघाला. पुन्हा एकदा चेंडू मारलाय मिड विकेटच्या दिशेने सरळ चाललाय सीमारेषे बाहेर वाघांची दाड फोडलाय बाड खणखणीत चौकार 4 धावा. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. हा पहा धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या झाली ती 1 बाद 40. अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि पुन्हा एकदा कॉटन बॉल फलंदाज बाद. बळीची टाळी गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. फलंदाज ना रोहित. तर सुमित वैयक्तिक 8 चेंडू आणि 16 धाव्यांवरती बाद झाला. तर त्याची जागा घेऊन भरून काढण्यासाठी आलाय तो रोहित. अजूनही जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज ती पाडेगाव संघाला. तर स्ट्राईकला खेळेल तो रोहित. बघूया पुढील चेंडू विकासचा. शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुन्हा एकदा खणखणीत चौकार फाईन लेगच्या दिशेने मारलेला हा या षटकातील
आता मात्र समीकरण बदलतंय. उर्वरित 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावांची गरज ती पाडेगाव संघाला. पुन्हा एकदा स्टेअर केलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, त्याच्यावरती एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता पुन्हा एकदा DJ Sumit S.A. फलंदाज बाद.
त्यांची गरज. तर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन आला तो क्षितिज. अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र शेवटचे 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज ती पाडेगाव संघाला. तर स्ट्राईकला येतो विशाल. हो पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने मारलेला चेंडू, त्याच्यावरती एक धाव पुन्हा विकास सूर्यवंशी वाघाची झेप बॉलवरती घेतोय आणि फलंदाज सुरक्षित, त्याच्यावरती एक धाव पूर्ण. विशाल वैयक्तिक 5 चेंडू आणि 19 धावांवरती खेळतोय. तर निलेशने आलेले आपले इरादे स्पष्ट केलते. 1 चेंडू आणि 4 धावांवरती. अजून जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 15 धावांची गरज. ओ सुंदर पद्धतीचा चेंडू, फलंदाज बाद. होळीची टाळी. गरज ती पाडेगाव संघाला. ओ रिव्हर्शिपचा प्रयत्न आणि सुंदर पद्धतीचा फटका. चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने, सरळ सीमारेषे बाहेर, कणकणी चौकार. 4 धावा. उर्वरित 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. पहा मित्रांनो, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे आणि सामना जाईल कुठे. 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. हो पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने चेंडू, त्याच्यावरती हलकीशी मिस फील्ड आणि चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर, कणकणी चौकार. 4 धावा. आता मात्र समीकरण बदल. जिंकण्यासाठी अजूनही
8 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. बॅक टू बॅक दुसरा चौकार सूरज कडून. हो पुन्हा एकदा हलकेसा प्लेट, त्याच्यावरती पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. अतिशय सुंदर पद्धतीचा चाललेला सामना. हो पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा अटेंड, त्याच्यावरती एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि फलंदाज सुरक्षितरित्या अजूनही जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. आणि वैयक्तिक दुसरा षटक घेऊन आला ते संघाचे कर्णधार वैभव. आता मात्र 6 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. हो पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय तो पाडेगाव संघाने. मॅन ऑफ द मॅच ज्याने 6 चेंडू मध्ये 21 धावांची खेळी करत संघ झालेल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो विशाल. तर मी मान्यवरांना विनंती करतो, लवशेठ जगदाळे आणि राहुल धर्माधिकारी यांना विनंती आहे की आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार विशालला द्यायचा आहे. विशालने 6 चेंडू आणि 21 धावा आणि भैया सर ओ भैया